आपल्या पत्त्यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या पिन कोड संदर्भात ही महत्त्वाची बातमी, कारण आपला पिन कोड आता इतिहास जमा होणार आहे। आता टपाल विभागानं 10 अंकी डीजी पिन प्रणाली विकसित केली आहे। नेमकी डीजी पिन प्रणाली कशी आहे, पिन कोड आणि डीजी पिन मध्ये काय फरक आहे, डीजी पिन कशा मिळवायच्या याचा सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। पिन कोड होणार इतिहास जमा। टपाल विभागाकडून नवी डीजी पिन प्रणाली। कसा मिळवाल तुमचा डीजी पिन? आपण आपला पत्ता सांगताना किंवा कुणालाही पत्र पार्सल पाठवताना पत्त्यामध्ये पिन कोड हा अतिशय महत्त्वाचा असतो। हा 6 अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो। 15 ऑगस्ट 1972 पासून भारतात पिन कोड वापरला जातो। मात्र हा पिन कोड आता इतिहास जमा होणार आहे। आता टपाल विभागाने डीजी पिन प्रणाली सुरू केली। आपत्कालीन मदत असो की ऑनलाईन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळावे यासाठी टपाल विभागाने आता 10 अंकी डीजी पिन प्रणाली सुरू केली। आता आपला पिन कोड आणि नवीन आलेला डीजी पिन यामध्ये फरक काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 6 अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जात होता। डीजी पिन मात्र विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे। नवीन डीजी पिन प्रणालीमुळे पत्ता अचूक शोधण्यासाठी मदत होणार आहे। रुग्णवाहिका अग्निशमन दलाला पत्ता अचूक शोधता येणार आहे। लॉजिस्टिक, कुरिअर डिलिव्हरी आणि कॅब बुकसाठी वापर होईल। ग्रामीण आणि दुर्गम भागातली वितरण सेवा आणखी सुलभ होईल। डीजी पिनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे। पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम करण्यात फायदा होणार आहे। आता हा डीजी पिन कसा मिळवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत। नकाशावरचं आपलं अचूक स्थान सांगणारा डीजी पिन स्वतः जनरेट करता येणार आहे। dac.indiapost.gov.in किंवा माय डीजी पिन या वेबसाईटला भेट द्या। या वेबसाईटवर तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन ऍक्सेस देऊन 10 अंकी डीजी पिन तयार होईल। त्यामुळे पुढच्या काळात पोस्टल सेवा, ऑनलाईन डिलिव्हरी आणि सरकारी सुविधांसाठी हा डीजी पिन तुम्ही वापरू शकता। त्यामुळे तुमचा पत्ता अचूक दर्शवेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।